आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोतीलाल ओसवालचा मिड कॅप फंड आणि फ्लेक्सी कॅप फंड हे फंड गेल्या काही वर्षांपासून खूप चांगले रिटर्न्स देत होते, पण गेल्या दीड वर्षापासून आहे ना या फंड्समध्ये जसे रिटर्न्स पाहिजेत तसे रिटर्न्स बनत नाहीत आणि त्यामुळे ना बऱ्याच लोकांनी मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स केलेल्या की मोतीलाल ओसवाल या फंडबद्दल सांगा किंवा मिड कॅप फंडबद्दल सांगा, फ्लेक्सी कॅप फंडबद्दल सांगा। याच कमेंट्सवरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोतीलाल ओसवालच्या फंडमध्ये म्हणजे मिड कॅप फंडमध्ये आणि फ्लेक्सी कॅप फंडमध्ये पोर्टफोलिओमध्ये काय चेंजेस झालेले आहेत। तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात, पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर यामध्ये आपण सुरुवातीला पाहूयात मोतीलाल ओसवालचा मिड कॅप फंड, ज्या फंडने गेल्या काही वर्षांमध्ये ना जबरदस्त रिटर्न दिले होते, पण गेल्या वर्षभरामध्ये जर रिटर्न्स पाहिले ना तर खूप कमी रिटर्न्स आहेत किंवा मी म्हणेल की मायनसमध्येच रिटर्न्स हा फंड देतोय। पण आता या फंडमध्ये ना काही चेंजेस झालेले आहेत आणि तेच चेंजेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवातीला मी तुम्हाला या फंडचा पोर्टफोलिओ दाखवतो। या फंडचा पोर्टफोलिओ जर तुम्ही पाहिला तर यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट यांची कल्याण ज्वेलर्समध्ये आहे। जे कल्याण ज्वेलर्स तुम्ही पाहिलं असेल किंवा ॲड्स बघतो आपण कल्याण ज्वेलर्सच्या, त्या कल्याण ज्वेलर्समध्ये यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट आहे 7.44%ची। म्हणजे ओव्हरऑल जर 100% इन्व्हेस्टमेंट एखाद्या फंडची आहे तर त्यातली 7.44% इन्व्हेस्टमेंट ही या कंपनीमध्ये आहे, जे प्रमाण अगोदर खूप जास्त होतं, आता हळूहळू ते प्रमाण कमी होत गेलेलं आहे। आणि त्यानंतर आहे 197 कम्युनिकेशन इंडिया, म्हणजे ज्याला आपण पेटीएम म्हणतो ती कंपनी आहे ही, आणि यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे 7.34%। त्यानंतर आहे पर्सिस्टंट सिस्टम, म्हणजे ही IT कंपनी आहे, IT सॉफ्टवेअर्स बनवणारी कंपनी आहे। यानंतर आहे इटर्नल लिमिटेड, ज्याला आपण झोमॅटो असं म्हणतो, ती कंपनी आहे ही, ज्याच्यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे 6.22%। त्याच्यानंतर आहे भारती एअरटेल, किया इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला कॅपिटल, त्यानंतर बिलियन ब्रेन्स गॅरेज लिमिटेड, म्हणजे ज्याला ग्रो लिमिटेड असं म्हणतात, ती आहे कंपनी, त्याच्यामध्ये 4.20% इन्व्हेस्टमेंट आहे। त्यानंतर आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंज, भारती एक्झा, डेक्सॉन, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, BSE लिमिटेड, श्रीराम फायनान्स, प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट्स, ह्या ज्या काही कंपनीज आहेत ना यांच्यामध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे। अगोदर ह्या फंडची इन्व्हेस्टमेंट आहे ना 17 ते 18 कंपनीजमध्येच असायची, पण आता जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 27 कंपनीजमध्ये ह्या फंडची इन्व्हेस्टमेंट आहे। म्हणजेच काय केलेलं आहे फंडने, तर त्यांचा जो पोर्टफोलिओमध्ये ज्या कंपनीज होत्या ना त्या वाढवलेल्या आहेत, जेणेकरून डायव्हर्सिफिकेशन मिळणार आहे। आणि जर तुम्ही पाहिलं सेक्टर वाईज जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही पाहिली तर इथे पहा तुम्हाला सेक्टर वाईज इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये कॅपिटल मार्केटमधील कंपनीजमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे जवळपास 13%। आता कॅपिटल मार्केट कंपनीज म्हणजे कोणत्या, की ज्या स्टॉक्स ट्रेडिंगमध्ये इन्वॉल्व आहेत अशा कंपनीज। मग अशी जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे ही जी कंपनी आहे ती आहे ग्रो कंपनी। त्यानंतर आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंज इंडिया लिमिटेड, ही पण ट्रेडिंगशी रिलेटेड कंपनी आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे। त्यानंतर BSE लिमिटेड आहे। त्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं तर ICICI प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट कंपनी आहे, जी ह्या सगळ्या ज्या कंपनी आहेत ना ह्या कॅपिटल मार्केटशी रिलेटेड कंपनीज आहे आणि यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे। त्यानंतर IT सॉफ्टवेअर्समध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट जवळपास 12.46% आहे। कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये 10.96% आहे। फायनान्समध्ये आहे। फिनटेक कंपनीजमध्ये म्हटलं जातं, म्हणजे जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत ज्या कंपनीज प्रोव्हाइड करतात, पेटीएम सारख्या ज्या कंपनीज आहेत त्यांना फिनटेक कंपनीज म्हणतात, आणि त्यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे 9.26%। त्यानंतर टेलिकॉम आहे, रिटेल आहे, इंडस्ट्रियल प्रोडक्ट आहे, ऑटो कंपोनंट्स आहे, बँक्स आहे, या कंपनीजमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इथे पाहायला मिळेल। पण यामध्ये तुम्ही जर एक लक्ष दिलं तर यामध्ये ऑटो सेक्टरशी रिलेटेड कंपनीजमध्ये खूप कमी इन्व्हेस्टमेंट आहे। ऑटो कंपोनंट्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, पण ऑटो सेक्टर जे आहे त्या सेक्टरमध्ये याची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पाहायला मिळणार नाही। तर ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 12.94% इन्व्हेस्टमेंट ही कॅपिटल मार्केटमध्ये पाहायला मिळते आणि IT सॉफ्टवेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट जवळपास 12.5%च्या आसपास आहे। या पोर्टफोलिओचा जर ॲनालिसिस केला तर तुम्हाला समजेल की IT सॉफ्टवेअर ज्या कंपनीज आहेत त्यांच्यावरती सध्या दबाव आहे। कंटिन्यू AI या कंपनीच्या शेअरची प्राईस कमी होते आणि त्याचमुळे जर तुम्ही पाहिलं तर या मिड कॅप फंड्समध्ये ना रिटर्न्स बनताना पाहायला मिळत नाहीत, कारण की या फंडने अगोदरच चांगल्या IT कंपनीजमध्ये एक चांगल्या रेटला ते शेअर्स जर परचेस केले असतील तर आता जर त्या शेअरची प्राईस पडली तर ऑटोमॅटिकली त्याचा इम्पॅक्ट NAVवरती पडणार आहे आणि त्याचाच इम्पॅक्ट रिटर्न्सवरती सुद्धा पडणार आहे। त्यामुळे सध्या तरी रिटर्न्स दिसत नसतील तरीसुद्धा कंपनीने
या फंडमधली ज्या कंपनीज आहेत ना त्या कंपनीज वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि खूप साऱ्या कंपनीज नवीन ॲड झालेल्या आहेत. आता हे झालं आपण मिड कॅप फंडबद्दल पाहिलं. यानंतर आपण पाहूयात की मोतीलाल ओसवालचा फ्लेक्झी कॅप फंड जो खूप चांगले रिटर्न्स देत होता आणि बऱ्याच लोकांनी या फ्लेक्झी कॅप फंडमध्ये ना इन्व्हेस्टमेंट केलेली, पण आता जर मार्केटचा हा सिनेरिओ पाहता या फ्लेक्झी कॅप फंडने सुद्धा खूप कमी रिटर्न्स दिलेले आहेत, मायनसमध्ये रिटर्न्स दिलेले आहेत आणि लोकांना आता असं वाटायला लागलं की आपण चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली आहे का. तर असं नाही आहे. तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. एखादा फंड खूप काही वर्षापूर्वी खूप चांगले रिटर्न्स देत असेल आणि मध्ये एखादं वर्ष जर खराब गेलं तर याचा अर्थ ते फंड्स खराब नसतात, ते फंड चांगले असतात, पण त्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. त्याच कॅटेगरीमधला जर दुसरा फंड खूप चांगले रिटर्न्स देतो आणि हा फंड रिटर्न्स देत नसेल आणि असं जर 5-6 वर्ष कंटिन्यू होत असेल तर त्यावेळेस नक्कीच तुम्ही विचार करू शकता की आपण आपला फंड बदलायला हवा. पण एखाद्या वर्षाच्या बेसिसवरती तुम्ही लगेच डिसाईड करू शकत नाही की आपण हा फंड घ्यावा किंवा तो फंड घ्यावा, कारण की जर फंडचा NAV वाढत नाही ना तर त्याच्या बदल्यात तुम्हाला युनिट्स तरी जास्त मिळतच राहतात ना आणि हेच युनिट्स नंतर तुम्हाला कंपाऊंडिंग जनरेट करून देतात. मोतीलाल ओसवालचा फ्लेक्झी कॅप फंड आणि या फंडमध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर कल्याण ज्वेलर्समध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे 7.33%. मला माहीत नाही मोतीलाल ओसवाल आणि कल्याण ज्वेलर्सचं काय रिलेशन्स आहे, पण ह्या फंड्स आहेत ना सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही कल्याण ज्वेलर्समध्येच पाहायला तुम्हाला मिळेल, या 2 फंड्समध्ये तरी. आणि त्यानंतर आहे CG पॉवर इंडस्ट्री सोल्युशन लिमिटेड, यामध्ये आहे 6.78% इन्व्हेस्टमेंट. भारती एअरटेलमध्ये आहे, कोफजमध्ये आहे, इटर्नलमध्ये आहे, पर्सिस्टंट सिस्टम्समध्ये आहे, ICICI बँक, वारी एनर्जीज लिमिटेड म्हणजे जी इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स बनवते किंवा जी सोलर एनर्जीशी रिलेटेड कंपनी आहे त्या कंपनीजमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे. HDFC आहे, L&T आहे, अर्थर एनर्जी आहे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज लिमिटेडमध्ये सुद्धा आहे, श्रीराम फायनान्स आहे. जर तुम्ही पाहिलात तर मिडकॅपमध्ये ज्या कंपनीज होत्या ना जवळपास अर्ध्या कंपनी तरी तुम्हाला इथे फ्लेक्झी कॅप फंडमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. इथे सुद्धा तुम्हाला 26 कंपनीज पाहायला मिळतील. जिथे मिडकॅपमध्ये 27 कंपनीज होत्या इथे 26 कंपनीज आहे. आणि हा जो डेटा तुम्ही पाहताय तो ॲज ऑन 31 मार्चपर्यंतचा आहे, म्हणजे आता एप्रिल चालू आहे आणि 31 मार्चपर्यंतचा हा डेटा अवेलेबल आहे आणि तो डेटा मी तुम्हाला इथे दाखवते. आणि या डेटावरनं तुम्हाला पाहायला मिळेल की कंपनीने IT सेक्टर्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, हेल्थकेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि ओव्हरऑल जर या फंडची इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही पाहिली ना तर ती सगळ्यात जास्त आहे बँक्समध्ये. जवळपास 16.54% इन्व्हेस्टमेंट ही बँक्समध्ये आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटमध्ये 11.51% आहे. IT सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये 11.15% आहे. कन्झ्युमर ड्युरेबल, फायनान्स, टेलिकॉम सर्व्हिसेस, रिटेलिंग, कन्स्ट्रक्शन, ऑटोमोबाईल्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे 3.36%, जी मिडकॅपमध्ये अजिबात नव्हती. ऑटोमोबाईलची इन्व्हेस्टमेंट इथे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर आहे एरोस्पेस, डिफेन्स, पेट्रोलियम प्रोडक्ट्स, इंडस्ट्रियल प्रोडक्ट, ट्रान्सपोर्ट प्रोडक्ट्स, अशा प्रकारे यांची ही सगळी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. पण जर ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलात तर जिथे मिडकॅपमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही कॅपिटल मार्केटमध्ये होती त्या कंपेअर जर हा पोर्टफोलिओ पाहिला तर यामध्ये कंपन्या जरी सेम असल्या तरी सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये आहे. म्हणजे इतर कंपनीज आहेत जसं की मी मगाशी सांगितलं इटर्नल आहे, पण याच्यामध्ये 5.48% इन्व्हेस्टमेंट आहे. भारती एअरटेल आहे, तर ह्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. पण सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही पाहिली तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट बँकिंग सेक्टरमध्ये आहे. तर कंपनीचा पोर्टफोलिओमध्ये असलेल्या कंपनी जरी सेम वाटत असल्या तरी त्याचं वेटेज जे आहे ना ते वेगवेगळं आहे. त्यामुळेच हे दोन्ही फंड वेगवेगळे काम करतात आणि त्यांचे NAVs किंवा त्यांचे रिटर्न्स जर तुम्ही पाहिले तर ते वेगवेगळे आहेत. त्याला रिझनच हे आहे. तर अशा प्रकारे हे 2 फंड्स आहेत. आता बऱ्याच लोकांनी मला कमेंट्समध्ये विचारलं की काय करावं, ह्या फंड्समध्ये थांबून राहायला हवं की एक्झिट व्हायला हवं. तर मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही फंडला तुम्ही 1-2 वर्षाच्या बेसिसवरती प्रिडिक्ट करू शकत नाही. प्रत्येक फंडला वेळ द्यावा लागतो. कोणताही फंड तुमचे पैसे मायनस करण्यासाठी आलेला नाही किंवा तो मायनसमध्ये रिटर्न्स देण्यासाठी आलेला नाही, कारण की त्यालासुद्धा एक गुडविल तयार करायचं आहे ना मार्केटमध्ये. लोकांनी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवं त्यालासुद्धा वाटतं आणि त्यांच्या टीमलासुद्धा वाटतं, त्या कंपनीलासुद्धा वाटतं. त्यामुळे ते प्रयत्न करत असतात की चांगले रिटर्न्स कसे जनरेट होतील. बऱ्याच वेळा ते लोक जे आयडियाज लावतात, ज्या स्ट्रॅटेजीने वेगवेगळ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, प्रत्येक वेळेस वर्कआउट होईल असं नाही, पण जेव्हा केव्हा हे वर्कआउट होतं ना त्यावेळेस खूप जबरदस्त रिटर्न्स प्रत्येक फंड हा देत असतो. त्यामुळे जर तुम्ही प्रत्येक फंडचे म्हणजे फ्लेक्झी कॅपमधल्या वेगवेगळ्या कंपनीचे जर तुम्ही फंड्स बघितले ना तर त्यांच्यामध्ये असलेला पोर्टफोलिओ हा वेगवेगळा आहे, कारण की प्रत्येकाची स्ट्रॅटेजी आहे ना इन्व्हेस्टमेंट करण्याची ती वेगवेगळी असते. त्यामुळे जर तुम्हाला लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा तुम्ही खूप चांगला लाँग टर्मचा गोल असेल ना तर अशा कोणत्याही फंड्समध्ये तुम्ही
स्टे करू शकता, थांबवू शकता, पण फक्त 1-2 वर्षाच्या बेसिसवरती तुम्ही त्याच्यातनं एंट्री किंवा एक्झिट विचारू शकत नाही. हा माझा पर्सनल ओपिनियन आहे. यामध्ये मी तुम्हाला कुठेही रिकमेंड करत नाही की तुम्ही ह्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा किंवा त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. हा व्हिडिओ तुमच्या नॉलेज वाढवण्यासाठीचा आहे. म्हणजे कोणते फंड कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात हे तुम्हाला माहिती मिळावी यासाठी हा बनवला गेलेला आहे. आणि यामधून तुम्हाला समजलंच असेल की मोतीलाल ओसवालचे जे फंड आहेत ते कोणकोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की मोतीलाल ओसवालचे जे 2 फंड आहेत, मिड कॅप आणि फ्लेक्सी कॅप फंड, हे फंड कोणकोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट त्या कंपनीजमध्ये किती आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा डेटासुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.